बदलापुरात वामन म्हात्रेंवरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। या क्षणाचा महत्त्वाचा अपडेट आपण पाहतोय। बदलापुरात वामन म्हात्रे यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। निकेश शार्दूल आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देतात। निकेश, आता वामन म्हात्रेंवरती गुन्हा दाखल केलेला आहे, काय अपडेट आहे? नक्कीच अमित, आपण जर पाहिलं तर एका महिला पत्रकाराबद्दल बाबत जे असभ्य वर्तन केल्या प्रकरणी महिला पत्रकार आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीने सुषमा अंधारे यांनी एक आंदोलन सकाळपासून सुरू केलेलं होतं। सुषमा अंधारे या सकाळपासूनच ठिय्या आंदोलन सुरू होतं। त्याच वेळेला जितेंद्र आव्हाड देखील थोड्या वेळापूर्वी आले। गेल्या 24 तासापासून ही महिला पत्रकार जे आहे पोलिसांना गुन्हा दाखल करण्याची विनंती करत होती, मात्र पोलीस गुन्हा दाखल करून घेत नव्हते। गुन्हा दाखल करण्यासाठी ते टाळाटाळ करत होते आणि त्याच दरम्यान पोलीस ठाण्याबाहेर सुषमा अंधारे यांचं आंदोलन सुरू असताना जितेंद्र आव्हाड देखील त्या ठिकाणी पोहोचले आणि जितेंद्र आव्हाड आणि या महिला पत्रकारांनी पोलीस ठाण्यामध्ये जाऊन त्याचा जाब विचारला। काही वेळापूर्वी गोंधळ झाला, त्यानंतर आता पोलिसांनी वामन म्हात्रे यांच्यावरती गुन्हा दाखल केलेला आहे। अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झालेला आहे, त्याचबरोबर विनयभंगाचा गुन्हा देखील दाखल झालेला आहे। एकूणच 24 तासानंतर पोलिसांकडून हा गुन्हा दाखल करण्यात आल्याच्या नंतर आता पुढची पोलिसांची भूमिका काय असेल किंवा वामन म्हात्रे यांच्यावरती काय नेमकी कारवाई करण्यात येते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। अमित, निश्चित निकेश, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।